आपण सर्वांनी सहकार्य करावं। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी मांडणार आहे, जे मुद्दे महाराष्ट्रभर असे धुमाकूळ त्या मुद्द्यामुळे एक वाढलेला आहे। तरी कृपया 15 मिनिटं सहकार्य करा। मला आनंद वाटला की इथे सगळे कार्यकर्ते म्हणजे जातीवंत दिसत आहेत। माल लावलेलं कोणी दिसत नाही। असेल ते एखादा हातवरेकर आहे का कोणी माल लावलेला? क्या बात आहे। एकतर नाही, उगाच लोक बदनाम करतात। मालला तिकडे पाहते माल लावलेलं होतं मला एक हातवरे नाही। बघा साहेब आमचा तालुका PS आहे बघा, एकतरी एका माल लावलेलं एका हातवरे नाही। उगाच लोकांनी माल लावलेल्याला बदनाम केलं। मी तर म्हणतो माल लावलेलं एवढं कोणी म्हणजे हुशारच नाही, अजिबात नाही ताई। परवा मी एका हॉटेलमध्ये गेलो, एक माल लावलेलं आलं। माल लावलेलं लोक म्हणतात माल लावलेल्याला काहीच कळत नाही। त्या हॉटेलमध्ये गेलं, हॉटेल मालकाला म्हणाल म्हणजे गरम काय म्हणजे गरम। हॉटेल मालक म्हणला चहा अजून गरम, कॉफी अजून गरम, जिलेबी अजून गरम, भज्जे अजून गरम, ते म्हणे खिचडी अजून गरम। हॉटेलवाल्याला राग आला, हे सतत लावलं अजून गरम अजून गरम अजून गरम। पुन्हा पिदाडे त्याला विचार म्हणे अजून गरम। हॉटेल मालकाला राग आला, रागातच मला इंगुळ आहेत म्हणे इंगुळ। हे दारू पिऊन घेऊन या म्हणे इंगळ। हॉटेल मालाने रागातच ते काय सरिता काय राहते काय म्हणतात त्याला, त्या चुलीत घातला आणि इंगळ त्याच्या समोर ठेवले। काय केलं माहिती आहे दारू पिदाडे? लोक म्हणतात काहीच कळत नाही। वानखेडे साहेब सुतानच बिडी काढली, ओढली, निघून गेला। लोक म्हणतात कळत नाही। बघा किती हुशार त्यांना सांगा, फुकली झालं त्याचं काम क्लिअर। ऐक नाही मायानो आणि बहिणीनो, शब्दाकडे लक्ष द्या। शब्दाचे 2 अर्थ होतात। सगळे आमच्या लहरी येथील सगळे बाबासाहेब जावलात सर्व टीमचे आमच्या आता एकदा आयोजकाचे टाळे वाजवून स्वागत करा। आपल्याला फुगट ऐकायला मला बघायला काही लागलं नाही। त्यांनी रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ केलं। या तालुक्यातला सर्वात ऐतिहासिक आणि मोठा कार्यक्रम आहे लहरीचा कार्यक्रम। म्हणजे मी बोलत असताना शब्दावर लक्ष द्या। फारच हृदयाला भिडणारे मी मुद्दे मांडणार आहे 5-5 मिनिटाचे, आणि अत्यंत कशा पद्धतीने आपल्या लोकांचा बाबासाहेबाचा आंबेडकरी विचाराचा गेम कसा होता लक्षात घ्या। आणि म्हणून शब्दाचे 2 अर्थ होतात। सॉरी तुम्हाला शब्द माहित आहे SORRY? थोडं बोला जा भाऊ। इंग्लिश मध्ये सॉरी शब्द ऐकला का? SORRY सॉरी म्हणजे माफ करणे। बघा शब्दाचे 2 अर्थ कसे होतात। समजा उद्या लोकसभेला वानखेडे साहेबांची आणि डॉक्टर साहेबांची भानगड लागली, मला तिकीट पाहिजेत मला तिकीट पाहिजेत म्हणून। मग डॉक्टर साहेब म्हणले कशाला, सिनियर आहेत वानखेडे साहेब, तर त्यांनी पटकून काय म्हणलं सॉरी। काय होतं? भानगड खतम। सॉरी म्हटलं ना। आणि तेच डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यात तपासण्यासाठी तुम्ही गेला आणि त्याच्या नात लगाला डॉक्टर साहेब म्हणले सॉरी, गेलं। नाही शब्दाचे 2 अर्थ आहेत की नाही? बघा की सॉरी येतं वादात म्हटलं की भानगड खतम, आणि दवाखान्यात म्हटलं की माणूस। म्हणजे शब्दाचे असे 2 अर्थ असतात बघा। आणि कोणी माल लावले नाही काही नाही। माल लावल्याचे उदाहरण मला आठवलं की एक माल लावलं, चौकात ओरडू लागलं, खोकलो दुसरं माल लावलेलं आलं, भाऊ खोकलाला का म्हणे? ते हो म्हणे काय घेऊ की थोडं? ते म्हणे काय माल? हे म्हणे का पागल आहेस का? मी खोकला आला मला माल घ्यावा की? ते म्हणजे काय झालं असतं? खोकला गेला असता। ते म्हणे पागल आहेस का? दारू पिल्याने कुठे खोकला जाते का म्हणे? दुसरं पिणारं काय म्हणलं माहिती का? पागल आहेस का बे? दारू पिल्याने तुझी बायको निघून गेली, तुझी लेकरं गेली, तुझी शेती गेली, खोकला जात नाही का म्हणे? आता विषयाकडे आपल्याला बोलायचं आहे महत्वाचे अत्यंत। मला एक शेर आठवलं, आपण बोलायचं, मला कीर्तन करायची सवय आहे। हा डायलॉग आपण पिक्चर बघितला का? कोणता? आवाज काढा रे, बाबासाहेबांच्या अवलाद व्हा। कोणता कोणता कोणता? काय समाज पुढे जाईल अशा हे सांगलं का बाबासाहेबांना? एक शेर आठवला मला। हमने मनुवाद को दिमाग में नहीं पाला, हमने मनुवाद को दिमाग में नहीं पाला, मनुस्मृति का हमने कभी खोला नहीं ताला। ये संविधान बदनाम करने वालों, ये भीम सैनिक है, कटेगा मगर झुकेगा नहीं साला। बरं वाटलं का?
अरे बोलत आहे की बरं वाटलं का? रिस्पॉन्स द्या ना. तुम्ही जिवंत मासा मूर्ती नाही. जिवंत मासाने सतत असं मुवमेंट हल्लं पाहिजे. ते जिवंतपणाचे लक्ष आहे. मुर्दे अक्कड मध्ये असतात असे. चला 1000 रुपये वन्स मोर म्हणले की 1000 रुपये. आता कोणी वन्स मोर म्हणत नाही. लक्षात घ्या नामांतराचा विषय भावानं 3 मुद्दे 5-5 मिनिटाचे. आणि हे मुद्दे मला डॉक्टर साहेब एकदम उच्च शिक्षित आहेत आणि डॉक्टर साहेबाचं मला एक जे आमच्या लहरी येथील कार्यकर्त्यांनी काढलं की साहेब मला माहित नाही काय तुमचं प्रेम आहे तुमचं काय भानगड आहे लई ते तुमच्यावर आय लव्ह यू म्हणाले तसे तू आय लव्ह यू टू काय झालं की नाही. नाही लई नाव काढतात मला 2-3दा म्हणले किंवा डॉक्टर साहेबासारखा पहिल्या भेटी जे प्रेम भेटलं मी स्मार्ट माणसं असेच असतात. तर खूपच तुमच्यावर प्रेम असो. विषयाकडे येऊया. नामांतराच्या ओके आय लव्ह यू टू. जरा 3 मुद्दे आहेत आणि मी मुद्दा मला आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार वानखेडे साहेब आणि डॉक्टर साहेब दिसतात उत्तर त्यांनी द्यायचं. मी खोटं काही बोलणार नाही. मी देश भावनेने अजिबात बोलणार नाही. परंतु मला खटकलेले शब्द मला खटकलेले पॉइंट मी आपल्या समोर आणणार आहोत. बघा नामांतर झालं. आपल्या सर्वांना माहित आहे नामांतर करण्यासाठी आमचे घरं जळालेत आमची माणसं मेलीत आमच्यावर बहिष्कार टाकला. तेव्हा कुठं नाम विस्तार झालं. फुकट भेटलं का? नामांतर फुकट भेटलं का? बरं भेटलं. आता मग सगळे प्रश्न संपले का? सगळे प्रश्न संपले का? मायानो नाम विस्तार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं समजायचं नाही की नाम विस्तार झाला आता सगळे प्रश्न संपले. अजिबात नाही. आता तर मनुवाद फणावर काढत आहे. मनुवाद कळतच नाही लक्षात नाही आम्हाला. 2-3 पॉइंट मी अत्यंत महत्वाचे मानणार आहे. चला या वर्षात महाराष्ट्रात सर्वात चर्चेला जाणारा मुद्दा कोणता? मराठा आरक्षण. बरोबर का? बोलत जा भाऊ. महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेत असणारा मुद्दा मराठा आरक्षण. बरोबर आहे. मी या ठिकाणी आमच्या लहरी कार्यक्रमाच्या विचारपीठावर मी जाहीर करतो की बाबासाहेबांच्या अवलादीला वानखेडे साहेब आणि डॉक्टर साहेब मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठाच नाही उद्या ब्राह्मण जरी बाबासाहेबांच्या संविधानाचे निकष पूर्ण करून आरक्षण जर मिळत असेल आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आमचा विरोध नाही. पण कोणी संविधानाला नख लावून कोणी संविधानाच्या नरडीचा घोट घेऊन संविधान धाब्यावर ठेवून आरक्षण मिळत असेल तर आमचा त्याला जाहीर विरोध आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. कारण आमच्यासाठी संविधान अत्यंत महत्वाचं आहे. मला सांगा मराठा आरक्षणाला सर्वात अगोदर JB वाल्याने पाठिंबा दिलाय की नाही दिला? काय गरज होती म्हणून झक मारायची? मनाचं सांगत नाही. रेकॉर्ड करा माझं सगळं. वानखेडे साहेब डॉक्टर साहेब तारीख होती 20 नोव्हेंबर 2023. गावाचं नाव होतं खराडी तालुका जिल्हा पुणे. मनोज जरांगे पाटील आला. मग आमचे बाळासाहेब आंबेडकर असतील रामदास आठवले असतील कवाडे असतील सगळ्यात बाबासाहेबांच्या अवलादीने पाठिंबा दिलेला असताना खराडीला हे बोलायची काय गरज होती? मनोज जरांगे पाटील खराडीला बोललो आरक्षणामुळे आज आम्हाला खालच्या जातीच्या लोकांखाली काम करावं लागतं. मला तुम्हाला विचारायचं तुम्ही खालच्या आहात का? बोला रे. डुप्लिकेट असेल आवाज काढायचा नाही. तुम्ही खालचे आहात का? तुम्ही खालचे आहात का? तुम्ही खालचे आहात का? तुम्ही खालचे आहात का? वानखेडे साहेब याला काय समजावं मी आता? तर याला काय समजावं? आजही जर ही मानसिकता असेल खालच्या जातीच्या लोकांच्या आम्हाला हाताखाली काम करावं लागतं ते अक्कडच होईल की कोणाचा विरोध नाही. सगळ्याचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आणि असं काहीतरी बोलवायचं हे फक्त काही नाही मनुवादी मानसिकता आहे. कारण मनुवादी नावाचा कायदा होता. त्या मनुवादीने 312 कलम मध्ये सांगितलं लोकांना तुम्ही वर्तयेत मुख भाऊन पादत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राचं निर्वर्तयेत. त्यांनी असं सांगितलं इथे ब्राह्मण सोडून कोणालाही शिक्षणाचा अधिकार नाही. लढाई करण्याचा अधिकार क्षत्रियाला. व्यापार करण्याचा अधिकार कोणाला? वैश्याला. आणि तुम्ही सर्वांनी
त्या तिन्ही वर्गाची सेवा करायची, पाय दबायची, त्याचा गु काढायचा. गु काढणं तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? या ठिकाणी मी जाहीर करतो, याचं उत्तर कोणी द्यावं? विनाकारण आरक्षणाचा मुद्दा घेऊन BSC असेल, ST असेल, OBC असेल, या समाजाला पायाखालचं हे करणं म्हणजे ही मनवादी मानसिकता. ही मानसिकता पायाखाली कटकट तुडण्यासाठी आपल्या सर्वांना सज्ज व्हायचं आहे. ह्यासाठी हा कार्यक्रम आहे. याचा अर्थ आमच्या मराठा आरक्षणाला विरोध नाही. कृपया कोणी गैरसमज करू नका. नंबर 2, डॉक्टर साहेब म्हणाले मी नाही. बाबासाहेबांचं मी शिक्षण घेतलं, बाबासाहेबांनी शिकितलं आणि मी एवढा मोठा डॉक्टर झाले. खरंच आहे की हो? मला बरं वाटलं. डॉक्टर साहेब लबाड बोलत नाही, एकदा टाळ्या वाजवा त्याच्या नावाने. मग मला म्हणायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मग काल एक बघा हबप हरिभक्त पाराय माऊली महाराज खडकवाडीकर यांचं सेलू तालुका जिल्हा परभणी येथे कीर्तन झालं. कीर्तनाच्या आम्ही चाहते आहोत वानखेड साहेब, डॉक्टर साहेब गैरसमज होऊ नये. पण सांगा महाराजाला काय गरज आहे कीर्तन करायचं की? आता मला सांगा, डोळ्याच्या डॉक्टरांनी कशाचं ऑपरेशन करावं? पोटाच्या डॉक्टरांनी कशाचं ऑपरेशन करावं? हाडाच्या डॉक्टरांनी कशाचं ऑपरेशन करावं? प्रॉब्लेम डोळ्याचा, हाडाच्या डॉक्टरकडे गेल्यावर डोळा जागेवर येईल का? कीर्तनाचं काम डॉक्टर साहेब खरं सांगा, मला दुरुस्त करा बरं. मी चूक दुरुस्त करणारा माणूस, मला दुरुस्त करा. मी माझे शब्द पाठी माहिती घेतो, बरोबर आहे? मला सांगा, सदानंद भोसले त्यांची एक संघटना आहे मराठा छावा स्वराज्य संघटना. त्यांचे मुद्दे सगळे पॉइंट माझ्याकडे नोंद आहे, तर मी मनाचं काही सांगत नाही. त्यांनी काल जाहीर केलं, काय जाहीर केलं? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जुनं झालं. काय म्हणतो तो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जुनं झालं, ते बदलून टाका. मला तुम्हाला विचारायचं, बाबासाहेबांचं संविधान जुनं झालं का? संविधान जुनं झालं? संविधान जुनं झालं? काय तर असे बेताड हाते की नाही, संविधान जुनं तरी असे बसले काय भीतीला बसले असे. अबे ढुंगणाला झाडू येईल उद्या, आवाज काढा ना, गळ्यात मडकाईल. झालं का संविधान जुनं? झालं का जुनं? मला त्या सदानंद भोसलेला विचारायचं, संविधान थोडं बाजूला ठेवूया. तिया मायचा नवरा जुना झाला, बदलणार आहेस का? अबे तिया मायचा नवरा सोड, उद्या तू तुझ्या बायकोला जुना झाला कसं करायचं? मग माया आणि बहिणीनो, मी संदर्भ द्यायलो, त्या सदानंद भोसलेला सांगायचं, अरे संविधान तर जुनं सोड. आज तुझी बायको तुझ्यापाशी आहे, तिला उद्या वाटते चेंज बस झाले 1 वर्षाच्या सोबत, जमल का? पण नाही, बाबासाहेबांनी काय केलं माहित आहे का? हिंदू कोड बिल मांडलं आणि त्यानंतर हिंदू विवाह कायदा 1995 आला आणि त्याच बाबासाहेबांच्या कायद्यामुळे त्याची बायको आणि त्याची माय सुरक्षित आहे म्हणतो संविधान जुनं झालं. अरे संविधानाचा कुठे घेऊन बसला? त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाने अरे तू घरता सोड. उलट या देशातील 29 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 10 धर्म, 7,500 जाती, 3,000 भाषा, शेकडो पंथ परंपरा खऱ्या अर्थाने एका जागी असतील त्या फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे. मी शेवटाकडे होतो. शेवट चला, शेवट माझ्या भाषणाचा. जाऊ दे, एखाद्याला ते सांभाळून घ्यावं तर राहू दे, ते आपल्याच कार्यकर्ता. आता काय जात आहे आपले, ओटे आपले, काय करतात? मायनो आणि बहिणीनो, माझा मराठा समाज कोणता बहुजन बांधव असेल तर आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. आमच्या सगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिला. मला म्हणायचं, हे काय करायचं तेव्हा संविधान जुनं झालं, उगाच उडगा कळून घे पाडकोळी ना, आहे की नाही? हा साहेब म्हणाले, डॉक्टर साहेबांनी, वानखेडे साहेब सुद्धा म्हणतील की बाबासाहेबांनी सगळ्यासाठी केलं, केलंच ना. मला एकाने, डॉक्टर साहेब थोडं मला दुरुस्त करा, कारण माणूस हा चुकीचा पुत्र आहे बरं. वानखेडे साहेब चुकलं तर मला सांगा, मी चूक दुरुस्त करतो. शेवटचा माझा प्रश्न अत्यंत महत्वाचा, जे संविधान बदला म्हणतात त्याच्यासाठी 4 ओळी.
छोटा हो या बड़ा आदमी का कद होता है, कद म्हणजे उंची, हाइट। छोटा हो या बड़ा आदमी का कद होता है, मूलभूत ढांचे को छेद देने वाला कलम रद्द होता है। संविधान को, हमारे भारतीय संविधान को बदनाम करने वाला वही सबसे बड़ा मादरचोद होता है, हे सांगण्यासाठी दादासाहेब। कारण आमच्या एका वेळेस माय बहिणीवर शिवा दिले तर आम्ही सहन करू, पण बाबासाहेबांवर आणि संविधानावर जर कोणी शिवा दिला तर एक घाव तोंड तुकडे केल्याशिवाय ही बाबासाहेबांच्या अवलाद राहणार नाही। कारण ही बाबासाहेबांच्या अवलाद एका हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि दुसऱ्या हातात बाबासाहेबांची पेन घेऊन फिरते। कुठं काय वापरायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे, आपण सर्व लक्षात घ्यावं। मुद्दा अत्यंत शेवटचा महत्वाचा, फक्त उत्तर तुम्ही द्यायचं। पूर्वीचा काळ कसा होता, वानखेडे साहेबांना आहे की नाही, पायातला काटा काढला ना, काटा, तर साहेबाचे उपकार विसरायचे नाही। वानखेडे साहेब काटा काढला साहेबांनी, होतं की नाही पूर्वी, नाही विसरायचे का? काटा काढला तरी बोला भावांनो, पूर्वी साधे उपकार केले तरी विसरायचे का? थोडं पाणी पाजलं तरी विसरायचे का? काटा काढला तरी विसरायचे का? मला एकाने प्रश्न केला, दादासाहेब मराठा आरक्षणाबद्दल काय मत? मिळलो पाठिंबा आमचा। नंबर 2 म्हणले, दादासाहेब मला सांगा, मराठा आरक्षण आणि आंदोलन चालू आहे, तिथं बाबासाहेबांचा फोटोच नाही म्हणे, त्याबद्दल तुमचं मत का? कृपया सांगा म्हणे, तुम्हाला लावणं बरोबर आहे का नाही लावणं बरोबर आहे? मला म्हणले उत्तर द्या, नाही तर का नाही, आणि लावाय पाहिजे तर का लावाय पाहिजे? कारण हवेत गोळीबार करू नका म्हणले। मला काय म्हणले? हवेत गोळीबार करू नका म्हणले। बरोबर आहे, लक्षात घ्या, इमानदारीच्यानं बोलायचं। इथं सांगा, ज्याला ज्याला तोंड दिले त्यांनी हात वर करा, तोंड दिले त्यांनी फक्त तोंडवाले वा खाली करा, ज्याला तोंड नाही त्यांनी वर करा। याला बिन तोडण्याचे माणसं पहिल्यांदा याला नेता म्हणतात, हे गाव प्रेम राहते बघा, अंगाकडे आले कसं हात झटकली, हे तर खरं होय राजकारण। हा मजाकचा भाग झाला। बोलायचं शेवट माझा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, मी पॉईंट सगळं 5 मिनिटं, आणि मी यासाठी सांगतो, जागृती होणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही माझा उद्देश। मला एकाने विचारलं, दादासाहेब मराठा आरक्षण आहेत, त्यात बाबासाहेबाचा फोटो लावाय पाहिजेत की नाही? लावावं तर का, नाही तर का? बरोबर आहे। मी विचारलं, बा एखाद्या आरक्षणात, आंदोलनात, मोर्चात कोणाचा फोटो लावावं असा काही बाबासाहेबाच्या कायद्यात नियम नाही, त्यामुळे आपण का पवार साहेबांकडे काय तक्रार देऊ शकत नाही। सर बरोबर आहे ना? असा नियमच नाही। मग ते म्हणले, मग बरोबर आहे का? मी म्हणलं नाही, कायदा म्हणून तसा नियम जरी नसेल तर नैतिकता म्हणून 100% बाबासाहेबांचा फोटो लावायला पाहिजे, नैतिकता म्हणून। ते म्हणले, दादा आम्ही थोडं अडाणी आहो, म्हणजे आम्हाला कळत नाही, थोडं समजावून सांगा ना म्हणले। मला तुम्ही पहिल्यांदा सांगा, वानखेडे साहेब आता ओबीसी करा म्हणाले, बरं हे लक्षात घ्या, त्यामध्ये आहे बरोबर आहे। तर मला तुम्ही सर्वांनी सांगा, मुलाला कुणाचं नाव देतात? मुलाला ज्याने मुलाला तुमचं नाव दिले त्यांनी आवाज करायचा, दुसऱ्या दिले त्याबद्दल काय नाही, मी आवाज काढणार। मुलाला कुणाचं नाव देतात? आवाज काढा रे भावांनो। मुलाला कुणाचं नाव देतात? मुलाला कुणाचं नाव देतात? मुलाला कुणाचं नाव देतात? किती कमाल आहे मला सांगा तुम्ही। मी बापाचं का म्हटलं बघा, का म्हटलं? आमचे सर्व मराठा समाज आम्ही ओबीसी आहोत म्हणून दावा करतायत, आमचं काही म्हणणं नाही, चांगली गोष्ट आहे। आज मराठा समाज आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या मागणी करतात, 100% बरोबर आहे। मग मला विचारायचं, डॉक्टर साहेब हे ओबीसी मध्ये आम्हाला टाका, ओबीसी मध्ये आम्हाला टाका, ओबीसी मध्ये, थोडं थांबा ना, थोडं भाऊ 2 मिनिटं फक्त। हे एवढे पुस्तक वाचले मी सांगायसाठी, 10 लाख रुपयाची पुस्तकात माझ्या घरी, भाकर खायला नाही मात्र। अरे खरं मला वानखेडे साहेब येऊन बघू शकता, ऐक नाही, लक्षात घ्या, विचार करा, ओबीसी करा, ओबीसी करा, मान्य आहे हो। हे ओ, हे बी, हे सी शब्द कोणी आणला हो? याला पैदा कोणी केलं? पैदा काही माहित नाही। जे जे स्वतःला ओबीसी समजतात त्यांनी माझ्या शब्दाकडे लक्ष द्यावं।
ओबीसीचा बाप कोण, ओबीसीला जन्म देणारा कोण? तारीख लिहून घ्या वानखेडे साहेब आणि डॉक्टर साहेब. तारीख होती 5 मार्च 1930. काय झालं? जेव्हा या देशावर इंग्रजाचं राज्य होतं तेव्हा या देशातल्या कोण्या लोकांना आरक्षण द्यायचं म्हणून OSB स्टार्ट नावाचं कमिशन भारतात आलं. दलित म्हणजे ज्याच्यापासून विटाळ होतो तो दलित, जो जंगलामध्ये राहतो तो आदिवासी, यांची व्याख्या क्लिअर झाली. या दोघाला आरक्षण दिलं. काय झालं? OSB स्टार्ट कमिशननं SC आणि ST ला आरक्षण मंजूर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं. बाबासाहेबांनी OSB स्टार्ट कमिशनची भेट घेतली आणि सांगितलं, स्टार्ट साहेब, या देशात अजून एक SC नंतर ST नंतर तिसरा वर्ग आहे, त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. तेव्हा कमिशनने विचारलं की डॉक्टर साहेब तिसरा वर्ग कोणता? तेव्हा मायानो आणि बहिणीनो, जगाच्या पाठीवर ओबीसी शब्द कोणी ऐकला नव्हता. जगाच्या पाठीवर ओबीसी शब्द अस्तित्वात नव्हता. तेव्हा बाबासाहेब म्हणतात OSB स्टार्ट कमिशनने विचारलं SC नंतर कोणाला आरक्षण पाहिजे? बाबासाहेब म्हणले तिसऱ्या वर्गाला आरक्षण पाहिजे. त्यांनी विचारलं कोणता वर्ग? तेव्हा जगाच्या पाठीवर आणि देशाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या मुखातून निघालेला शब्द वानखेडे साहेब, डॉक्टर साहेब, बाबासाहेब म्हणतात साहेब तिसरा वर्ग आहे त्याला आरक्षण द्यावं लागतं, त्याचं नाव OBC. जगाच्या पाठीवर बाबासाहेबांनी त्याच्या अगोदर कुठंच कोणा डिक्शनरीमध्ये OBC शब्द अस्तित्वात नव्हता. बाबासाहेबांनी जन्म दिला आणि लेकराची जन्मतारीख किती होती? 5 मार्च 1930. मग मला सांगा तुम्ही OBCचा बाप कोण? OBCचा बाप कोण? OBCचा बाप कोण? एवढंच नाही डॉक्टर साहेब, जगाच्या पाठीवर 1946 ला त्या सरकारला मागणी करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खऱ्या अर्थाने ओबीसीची जर स्थिती सुधारायची असेल तर त्याची जनगणना आवश्यक आहे, मागणी करणारा पहिला बाबासाहेब. नंबर 2 पॉइंट, बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला हुई शूद्र. त्यात बाबासाहेब म्हणतात, हे तर ओबीसी PI साहेब आहेत, माझे अनेक भाऊ आहेत. बाबासाहेब म्हणतात हुई शूद्रामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसीच्या जीवनात आर्थिक श्रेय सुधारायचं असेल, त्यांची प्रगती करायची असेल, ओबीसीची जनगणना करून त्यांना आरक्षण द्या. कोणीच मागणी केली नाही. नंबर 3 पॉइंट लक्षात घ्या, बाबासाहेबांनी 1952 ला बाबासाहेबांचा पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन. बाबासाहेबांनी देशातली पहिली लोकसभा 1952 ला झाली. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या पक्षाच्या वतीने उमेदवार उभे केले आणि त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या अगोदर नाक कापून घेतो मी, ओबीसी कोणी नाव घेतो कोणी पक्षात आलं का? डॉक्टर साहेब 1952 ला बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने तो जाहीरनामा काढला. त्याचं पहिलं वचन होतं, शेड्यूल कास्ट फेडरेशन जर सत्तेत आली तर माझा पक्ष सगळ्या ओबीसीला आरक्षण देऊन टाकेल. एवढंच नाही, बाबासाहेबांच्या हातात जेव्हा संविधान आलं, भारतीय संविधान भाग 16 विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतुदी, आर्टिकल 340 मध्ये देऊन टाकलं ओबीसीला आरक्षण. तेव्हा ओबीसीला विरोध करणारा सरदार वल्लभभाई पटेल म्हणाला, बाबासाहेब SC ठीक है, SC ठीक है, ये ओबीसी क्या लगा रखा है, काहीच माहित नाही, ओबीसी वाल्यालाच ओबीसी माहित नाही. बाबासाहेब म्हणतात, पटेल ओबीसी ओळखायचे असतील, जे गरीब जाती ओळखायचे असतील, त्यासाठी तुम्हाला आयोग नेमावा लागेल. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबाला प्रॉमिस केलं होतं, प्रॉमिस की मी जाती मधल्या ओबीसी जाती ओळखण्यासाठी तात्काळ आयोग नेमेल. नेहरूंनी बाबासाहेबाला दिलेला शब्द पाळला नाही. मग काय केलं बाबासाहेबांनी? तुम्ही उत्तर द्यायचं. मला तुम्ही सांगा, तुम्हाला तुमच्या माईची बापाची बाबासाहेबांची शपथ आहे, जे मराठा आरक्षण नावाचं वादळ माजलं त्याच्यासाठी एकाने तरी मंत्र्यानं राजीनामा दिला का? अरे बोला, एका तरी मंत्र्यानं राजीनामा दिला का? आमदारांनी दिला का? खासदारांनी दिला का? जिल्हा परिषद सदस्यांनी दिला का? पंचायत समिती सदस्यांनी दिला का रे? अरे दिला.
पंचायत समितीचा नाही, जिल्हा परिषद सदस्याचा नाही, आमदारकीचा नाही, खासदारकीचा नाही, राज्यमंत्री पदाचा नाही, अरे माझ्या बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्री पदाचा माझ्या ओबीसीला आरक्षण मिळवून राजीनामा दिला. मग त्या बाबासाहेबाचा फोटो पाहिजेत की नाही? फोटो पाहिजेत की नाही? आम्ही मराठा आरक्षणाच्या सोबत आहोत, पण आम्हाला शिवाजी महाराज चालतात, आमचे शिवाजी महाराज आदर्श आहेत, पण ज्याला बाबासाहेब चालत नाही त्याला आम्ही फाट्यावर मारण्याचं काम करतो हे सांगण्यासाठी. काय म्हणते दादासाहेब उगच म्हणाले केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुस्तकाचं नाव सांगतो मी. पुस्तक 1 संविधान सभा खंड क्रमांक 1 पान नंबर 69. पुस्तक नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे महाराष्ट्र शासनाने काढलेलं खंड 14 भाग 2 डॉक्टर साहेब आणि पान नंबर 1319. दोन्ही पुस्तक अवेलेबल आहेत. म्हणून मायानो आणि बहिणीनं सांगायलो की नुसतं आता मराठा काय नाम विस्तार झाला, झोपा काढायचं का झाला, आता सगळं झालं, आम्ही जिंकलो नाही. फणावर काढताय डंक मार, खंड कुण्याचा डंक मारण्यासाठी काय करतात की नाही हा. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो की ह्या कार्यक्रम टाइमपास म्हणून नाही. ज्याला ज्याला टाइमपास पाहिजेत असेल तर गोतनी पाटील आणले असतील ना बेत. हे बाबासाहेबाची लहरीची औलाद सगळी आहे. ते जे वचवच करायला की नाही निघून जाय बा, तू काय काम नाही, तू घरी काम आहे तर कोट बिनकामाचं गांजर गवता सारखा. तुमच्या टाइमपास म्हणून कार्यक्रम नाही. इथं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार ऐकून माणसं उभी झाली पाहिजे, ह्यासाठी कार्यक्रम आहे. बरोबर. म्हणून जाता जाता एवढं सांगतो मायानो आणि बहिणीनो, भाजप सरकार हात धुवून मागे लागलं. भाजप सरकार हात धुवून लागलं. माझ्या भाषणाचा शेवट ही माहिती तुम्हाला कुठेच भेटली नसेल. जेव्हापासून भाजप सरकार आलं तेव्हापासून घटना, लोक म्हणतात घटना कशी बदलते, कशी बदलते. नुसत्या टरकाळ्या सांग बरं कशी बदलत नाही बरं, सांग ना पॉइंट सहित. हात तोडतो आम्ही, नक तरी कापलास का कोणाचं असं वानखेडे साहेब नुसतं. बघा मी पुरावा द्यालो मनानं काही सांगत नाही. शेवट माझ्या भाषणाचा अत्यंत महत्वाचा, संविधान भाजप सरकार आल्यापासून सगळ्या समाजाची, मराठा समाजाची माती करण्याचं काम भाजप सरकार करत आहेत. आरक्षणाला छेद देण्याचं काम भाजप सरकार करत आहेत. शेवट अत्यंत महत्वाचा माझा, नोट करून घ्या, मोबाईलवर रेकॉर्ड करा की घटना बदलण्याचं सुरू झालं. फक्त त्यांनी काय केलं माहिती आहे का, हे पाणी आहे, हे खडा धरालेत, गोटा मारायले. गोटा मारल्यानं आवाज कसा येतो म्हणजे तुम्हाला पडताळून बघतायत. तुमची ढरकाळी जोरात आली की नाही, गोटा मागे घ्यायचा. जर तुम्ही झोपलात, दुसरा गोटा, तिसरा गोटा. बघा उदाहरण सांगतो मी, लई उदाहरण आहे तर पुराव्या सगळं की या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी भाजप सरकारने पाऊल उचललं, संविधान बदलायला सुरुवात केली. तारीख होती शेवट 20 सप्टेंबर 2023. तुम्हाला माहित असेल इकडे सगळे विद्वान आहेत. भाजप सरकारने नवीन संसद बांधलं. नवीन संसद बांधल्यानंतर जेव्हा पहिलं सत्र भरलं तेव्हा भारतीय जनता पार्टीने सर्व खासदारला भारतीय संविधानाचं वाटप केलं. तुम्हाला माहित असेल नसेल काय केलं माहित आहे का, नख संविधानाला कसं लावलं. जे संविधान वाटप केलं त्याचा आत्मा प्रास्ताविक असतं आणि त्या प्रास्ताविक म्हणला धर्मनिरपेक्ष शब्द काढला. धर्मनिरपेक्ष. शेवट इकडे बघा काही नाही, तिकडे काही ज्ञान भेटणार नाही. शेवट बघा न कसं लावलं, धर्मनिरपेक्ष शब्द काढला. काहीच कळत नाही आम्हाला काय धर्मनिरपेक्ष. साधी व्याख्या सांगतो आणि मी थांबतो. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, अहो काहीच नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे जसा हा देश हिंदूचा आहे तसा हा देश बौद्धांचा आहे. साधी व्याख्या. जसा हा देश हिंदूचा आहे तसा हा देश मुसलमानाचा आहे, सिखांचा आहे, जैनचा आहे, पारसीचा आहे, म्हणजे सगळ्याचाच आहे. हे बाबासाहेबांचं संविधान सांगतो. आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढला की राहतं हिंदू राष्ट्र. आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय माहित आहे का, काहीच नाही. फक्त एक जाती रे ती जातीस तू वाचा, दारुण्या क्षिपणी जोया प्राप्त छंद जगणे प्रभोईस. बोलला तर तुमची जीभ कापल्या जाईल. हिंदू राष्ट्र झालं की गाणं ऐकलं पाटणकर साहेबाचं, कानात उकलतं तेल टाकल्या जाईल. चांगला कार्यक्रम बघितलं डोळे फोडल्या जाईल. आणि म्हणून मायानो आणि बहिणीनो आपल्यासाठी रात्र नाही दिवसही वैऱ्याचा आहे. आणि मग जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपण सर्व बहुजन समाज आहोत.
ज्या दिवशी संविधान बदलेल तुमच्यावर बॉम्ब टाकायची गरज नाही, तुमच्यावर गोळ्या झाडायची गरज नाही, त्या दिवशी खतम झाले म्हणून समजा. रे थांबवायचा असेल तर शपथ घ्या, आम्ही कोणाचे विरोधक नाही, पण ज्या संविधानाचे विरोधक आहेत त्याचे आम्ही विरोध आहोत हे सांगण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. कारण मी सांगितलं संविधान बदलायला, आणि म्हणून जाता जाता जे संविधान बदलतात एवढा शेर म्हणतो आणि मी थांबतो. संविधान बदलणाऱ्यासाठी मी आता सांगितलं हा बाबासाहेबांचा समाज एक वेळेस माय बहिणीवर शिबी सहन करेल, परंतु बाबासाहेबांचं संविधान बदलू देणार का? बदलू देणार? बदलू देणार? भाषणाला पूर्ण विराम देण्याऐवजी ते जे संविधान बदलतात त्याच्यासाठी तेरी रियासत और सियासत को हिला दूंगा, तेरी रियासत और सियासत को हिला दूंगा, तेरे हिंदू राज करने के ख्वाब को खाक में मिला दूंगा. हिंदू राष्ट्र करने वालों चुप बैठो वरना जहां से निकला वही घुसाड़ दूंगा. धन्यवाद.